नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान असाल आणि मी सुद्धा खूप मस्त आहे. तर प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल हा चालू होतो आणि हाच महिना असतो जेव्हा प्रत्येक ॲमेझॉनवरती पण सुद्धा चालू होतो. त्यावेळी अशा वेळी प्रत्येक गोष्टीमध्ये छान डिस्काउंट असतात आणि मी आज तुमच्यासाठी काही कॅटेगरी रिलेटेड वस्तू रेकमेंड करते जे खूप छान दिसतात. म्हणजे होम रिलेटेड, किचन रिलेटेड किंवा लाईट्स असो, लिव्हिंग रूम रिलेटेड असो किंवा आणखी काही गोष्टी. प्रत्येक गोष्टी ही थोडा ऑफ बजेट असू शकते. काही महाग आहे, काही खूप छान स्वस्तसुद्धा आहे. त्यामुळे या सर्व वस्तू बघण्यासाठी आणि मी तुम्हाला काय रेकमेंड करते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पहिलं इथे प्रत्येक गोष्टीचे फोटो किंवा जे व्हिडिओ असेल ते पॉपअप होईल, ते तुम्हाला साईडवरती दिसेल. आता पहिलं आहे सिरॅमिक वॉस. म्हणजे जसं आपण एक पहिले कुंडी वापरायचो, आता हे डोनट शेपमध्ये आणि ही मला खूप छान वाटलेली. बाकी खूप कॉमन असतात ग्लासच्या असो किंवा काही खूप वेगवेगळ्या सुद्धा आहे, परंतु ही डोनट वाईज आहे आणि ग्लास एकदम व्हाईटिश कलरमध्ये आहे. जेन्युअली जर तुमच्या घरामध्ये आणखी व्हाईट कलर दिलेला असेल किंवा डार्क कलर दिले असेल तरीही खूप छान दिसतं. दोन इथे मी सगळं नोट डाऊन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राईससुद्धा मी सांगते. आणि सध्या हा फ्लॉवर वॉस फक्त 699ला आहे. जेन्युअली कोणताही तुमचा कपबोर्ड एरिया असो किंवा लिव्हिंग रूममध्ये तुम्ही हे 2 फ्लॉवर वॉस ठेवू शकता. एकत्र ठेवू शकता किंवा वेगवेगळे, पण जेन्युअली जर तुम्ही एकत्रित ठेवले तर ते आणखी छान दिसतं. त्यामुळे पहिलं माझं रेकमेंडेशन आहे हे डोनटचं फ्लॉवर वॉस, जे खूप क्लास दिसतं. त्यामुळे हे नक्की बघ. नेक्स्ट आहे हे बूटसारखं, म्हणजे एकदम आपले जे लॉंग बूट असतो जे आपण वेस्टर्न वेअरमध्ये घालतो तसा एक फ्लॉवर वॉस आहे आणि ते खूप छान दिसतं. लिटरली जर तुमच्याकडे जिथे आपण टी व्हीचा रॅक बनवतो तिथे जर तुम्ही शोकेसमध्ये एकदम छान बूट केस हा ठेवलेला खूप छान दिसणार. याच्यात 2 कलर आहे, एक आय थिंक ब्लॅक होता आणि एक व्हाईट आहे. पण जेन्युअली मी ब्लॅक चूज केलेला, जे कारण की प्रत्येक ब्लॅक फ्लॉवर वॉस खूप छान दिसेल. त्यामुळे ब्लॅक कलरचा घ्या किंवा तुम्हाला व्हाईट हवं असेल तेही घ्या. आणि याची प्राईस 1499ला आहे. थोडंसं तुम्हाला वाटत असेल महाग आहे, पण याचं क्वालिटी खूप छान आहे आणि जेन्युअली डिफरन्स शेप आहे, त्यामुळे थोडं त्यांचं प्राईस हाय होऊ शकतं. पण तो आत्ताच्या सेलमध्ये तुम्ही हे घेऊ शकता, कारण की नंतर आणखी महाग होईल. परंतु हा एक फ्लॉवर वॉस, म्हणजे हे 2 मी जे तुम्हाला रेकमेंड केलेले आहे हे दोन्ही फ्लॉवर वॉस खूप युनिक आहे आणि तुमच्या जर लिव्हिंग रूममध्ये जर तुम्ही ठेवत असाल ते खूप छान आहे. थर्ड रेकमेंडेशन म्हणजे आता हे दोन्ही फ्लॉवर वॉसला फुलं कोणते लावायचे किंवा आपण छान फ्लावर, आर्टिफिशियल फ्लावर आपण छान त्याच्यामध्ये लावत असतो. पण तू आता ना जेन्युअली ग्रास टाईपमध्ये, जे आर्टिफिशियल ग्रास टाईपमध्ये स्टिक येतात त्या खूप सुंदर दिसतात. म्हणजे तुम्ही जो बूटचा फ्लॉवर वॉस जर घेतलेला किंवा हे डोनटवाले, यावरती रँडमली कोणतेही फ्लावरची स्टिक ठेवण्याशिवाय हे एक स्टिक येतं जी फिदर रिलेटेड असते आणि खूप क्लास दिसते. म्हणजे खूप सुंदर दिसते, मिनिमल दिसते. एकदा तरी तुम्ही ह्या गोष्टी घेऊन बघा आणि जेन्युअली तुमच्या हॉलचा पूर्ण काय पॅलेट होईल अशा या गोष्टी आहे. त्यामुळे जेव्हाही तुम्ही याचा फ्लॉवर वॉस किंवा रँडमली जर तुमच्या घरी ऑलरेडी असेल तर तुम्ही आता वेगवेगळ्या फ्लॉवर रिलेटेड स्टिक घेण्यापेक्षा ह्या फेदर रिलेटेडच्या स्टिक आहे, कारण की याचा लाईट ब्राऊन कलर असतो आणि जो खूप छान दिसतो. त्यामुळे याची प्राईस 285 आहे. 3 स्टिक येतात आणि ह्या तिन्ही स्टिक जर एका फ्लॉवर वॉसमध्ये खूप छान प्रकारे मावून जातात, म्हणजे इतकं विरळ नाही दिसणार. त्यामुळे तिन्ही स्टिक तुम्ही एका याच्यामध्ये 285मध्ये खूप छान दिलं. नेक्स्ट लिव्हिंग रूम रिलेटेड किंवा बेडरूम रिलेटेड पण असू शकते. आपल्याकडे प्रत्येक वेळी सोफा असतो आणि आता पहिले आपण कुशन ठेवायचो, आता एक आणखी ॲडिशनल पद्धत झाली आहे ती म्हणजे रग ठेवायची. एखादी जेन्युअली जर तुमची सोफाची चेअर असेल त्याच्यावरती किंवा लॉंग जी असते जिथे 3 आणि 4 लोकांचा सिटिंग एरिया असतो तिथे रग ठेवण्याचा एक प्रकार आहे जे मी तुम्हाला रेकमेंड करते आहे. तो आहे प्युअर कॉटन थ्रो. म्हणजे हा एक जेन्युअली लांब लचक असा हँड रिलेटेड, म्हणजे म्हणजे शिवलेल्यासारखा, हँडिंग केलेल्यासारखा एकदम छान तुम्हाला तो, फक्त काही नाही करायचं. मी तुम्हाला फोटोमध्ये दिसेल
जिथे तुमचा सोफा आहे त्याच्या कॉर्नरला तुम्हाला ह्याला एकदम छान व्यवस्थित ठेवायचं आहे. खूप छान सोफ्याला एक वेगळा लुक येतो. रॅन्डमली सगळ्यांकडे कुशन असतात, सगळं असतात, पण जेन्युअली तुम्ही विचार करायचा तुमच्याकडे मस्त छान सोफा असेल आणि त्याच्यावरती हा थ्रो गेला, खूप शोभून दिसेल आणि एक वेगळा लुक येतो. जर तुम्हाला वेगळा लुक तुमच्या लिव्हिंग रूममध्ये द्यायचा असेल तर ह्या गोष्टी वापरून बघा. आणि याची प्राईस 1499 आणि ह्याच्यात 2-3 शेड आहे, पण क्रीम रिलेटेड मी तुम्हाला सांगते कारण की तो एक युनिक मला वाटलेला, किंवा तुमच्या सोफ्याचा कोणता कलर आहे यानुसार सुद्धा तुम्ही चूज करू शकता. पण 1499ला आहे. फोर्थ रिकमेंडेशन म्हणजे खूप वेळी आपल्याला लॅम्प आणि शेल्स, म्हणजे कारण की खूप वेळी कमी जागा असते, कोणाकोणाचा एरियाज खूप कॉम्पॅक्ट असतो, त्यामुळे लॅम्प आणि हे गोष्टी आपल्याला कंबाईनसुद्धा करता येतं. त्यामुळे ॲमेझॉनवरती क्रॉसकट नावाचा ब्रँड आहे, ज्यांनी वरती त्यांच्या इथे तर तुम्हाला बघतीस आहे लॅम्प आहे आणि 3 शेल्फ्स दिले आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतेही डेकोरेटिव्ह आयटम ठेवायचे असेल शेल्फ्समध्ये ठेवू शकता. लॅम्पसुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचा आहे आणि शेल्फसुद्धा, म्हणजे फर्निचर खूप सुंदर आहे. क्रॉसकटचे नेहमी फर्निचर म्हणजे जेही आयटम डेकोरेटिव्ह आयटम ते बनवतात ते खूप सुंदर असतात. त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचं असेल तुमच्या लिव्हिंगच्या कॉर्नर साईडला किंवा बेडरूमच्या सुद्धा, किंवा आपला बेड असतो त्याच्या बाजूला सुद्धा हे करू शकता, पण खूप सुंदर दिसतं. याची प्राईस 1795 आहे आणि जेन्युअली आता ही खूप डिस्काउंटमध्ये. जर तुम्हाला आत्ता घ्यायचं असेल तर नक्की आत्ता या ॲमेझॉनचा सेल जो चालू होणार आहे त्यामध्ये घ्या. पण खूप सुंदर असा, क्वालिटी खूप सुंदर आहे, लॅम्प खूप छान काम करतो आणि शेल्स खूप कॉम्पॅक्ट साईजमध्ये खूप छान बनवले आहे, त्यामुळे स्टील देईल. आता कधी कधी जुनं फर्निचर असतं, जुने डोअर्स असतात, त्यामुळे नॉब खराब झालेले असतात, म्हणजे ओपन करण्याचा जो नॉब आपल्या डोअरला असतो. आत्ता म्हणजे जेन्युअली मला आत्ता माहिती झालं आहे, ॲमेझॉनवरती किंवा कोणत्याही ह्याच्यावरती पीसेसमध्ये नॉब येतं, म्हणजे तुम्हाला फक्त ते स्टिक करावं लागतं, मग त्यानंतर तुम्ही ते ओपन करू शकता. पण खूप व्हेरायटी त्याच्यामध्ये आहे, म्हणजे इतके सुंदर ग्लासचे, मेटलचे, ब्रासचे, वुडनचे खूप सुंदर सुंदर आहे. त्यामध्ये मला ही जे नॉबचं पीस होता तो खूप जास्त आवडला. तो एक टेक्चर तुम्ही बघा, त्याच्यामध्ये खूप छान डिझाईन केलेले आहे आणि 6 पीसेस आहे. 6 पीसेस 177मध्ये, म्हणजे खूप स्वस्त आहे. जेन्युअली जर तुमच्या डोअर ओपन करताना प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्हाला आणखी शोभा वाढवायची असेल डोअरला, तर तुम्ही हे नॉब विकत घ्या. खूप सोपं आहे त्याला हँडल करणं आणि खूप सुंदर दिसतं. त्यामुळे जर नवीन घर असेल, जुनं फर्निचर असेल, काही असेल, फक्त 177मध्ये 6 पीसेस येत आहे, त्यामुळे तुम्ही नक्की विकत घ्या. नेक्स्ट आहे रेकमेंडेशन, ते म्हणजे आपण हँगर खूप वापरतो, म्हणजे जेन्युअली ब्लॅक कलर, प्लास्टिकचे सगळे. पण जर तुम्हाला थोडं तुमचं वॉर्डरोब क्लासी करायचं असेल तर वुडनचे जे हँगर्स येतात ते खूप क्लासी दिसतात. आणि सिरियसली कधी कधी असं होतं की हे वुडनचे हँगर्स एक डेकोरेटिव्ह आयटम म्हणून सुद्धा यूज करता येतात. जर तुम्हाला ना त्याच्यावरती कसं यूज करता येतं व्हिडिओ हवा असेल ना, मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मला आवडेल हे करायला. बट खूप सुंदर प्रकारे तुमच्या वॉर्डरोबमध्ये वुडनचे असेल ना तर एक वेगळा लुक येतो, कारण की प्लास्टिक लाल, पिवळा, हिरवा जे हँगर्स आपण आतापर्यंत वापरले ते असेलच छान, पण वुडननी आणखी एक क्लास येतो. त्यामुळे 6 पीसेस आहे, सॉरी 10 पीसेस आहे आणि फक्त 285 रुपीजला आहे. त्यामुळे खूप सुंदर आहे आणि याची क्वालिटी खूप छान आहे. त्यामुळे कधी कधी होतं की वुडन असल्यामुळे आपल्याला भीती असते की ते खराब होईल का पावसाच्या याच्यामुळे किंवा एकदम होतं, बट ह्यामध्ये असं नाही झालेलं. खूप चांगली क्वालिटी आहे, जाड आहे आणि त्याचा हँगर रिलेटेड जो आहे तो पण खूप भक्कम आहे. त्यामुळे कोणतीही तुम्हाला काळजी घ्यायची गरज नाही. फक्त पॅक ऑफ 10 285 रुपीजला या सेलमध्ये तुम्हाला मिळत आहे. तर फेस्टिव्ह सीझनमध्ये सगळ्यात जास्त, किंवा देवाच्या रिलेटेडसुद्धा आपण म्हणू शकतो, देवघरा रिलेटेड टी लाईट कॅन्डल होल्डर, म्हणजे हे खूप सुंदर दिसतं. म्हणजे हत्तीच्या आकारामध्ये वरती कॅन्डल्स दिलेले आहे. बाय गॉड, म्हणजे हे तुम्ही ॲक्च्युली खूप व्हेरायटी ऑफ जागी वापरू शकता. म्हणजे तुम्ही देवघरात वापरू शकता, तुम्ही तुमच्या जर लिव्हिंग रूममध्ये शोकेस बनवला असेल तिथे तुम्ही शोभून, म्हणजे खूप छान दिसेल. आता म्हणजे खूप फेस्टिवल येत आहेत तेव्हा डेकोरेशनसाठी तुम्ही वापरू शकता. खूप सुंदर आहे. 6 पीसेस येतात जसे म्हणले, म्हणजे लिटरली
तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर एक पीस खूप स्वस्त मिळतं आहे. खूप व्हेरायटी आहे, खूप सुंदर काम केलेलं आहे. ॲक्च्युली त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती खूप सुंदर आहे. बरेच आहे, पण त्यामध्ये मी जे तुम्हाला रेकमेंड करते ते खूप सुंदर दिसलं. म्हणजे मी जे यूज केलं ते मी तुम्हाला सांगते आहे. फक्त तुम्ही म्हणा की खूप मोठं रील नाही, छोटे छोटे आहे पण खूप शोभून दिसणार. त्यामुळे व्हेरायटी ऑफ कोणत्याही जागी तुम्ही वापरू शकता. बट जर सेलमध्ये तुम्हाला कॅन्डल रिलेटेड काही घ्यायचं असेल तर याला नक्की बघा. नेक्स्ट रिकमेंडेशन लाईट्स रिलेटेड आहे. खूप वेळा असं होतं की प्रत्येक वेळी लाईट्स म्हणजे आपण लॅम्प वापरतो किंवा खूप व्हेरायटी ऑफ डिझाईन लॅम्प्स आलेले आहे, खूप छान दिसतं. परंतु हा एक ना बांबूचा आहे. म्हणजे लिटरली तुम्ही हे घ्या, खरंच घ्या. म्हणजे बांबूचा एक शेप बघा तुम्ही, खूप राऊंड आहे किंवा स्क्वेअरमध्ये नाही, खूप शोभून एकदम युनिक अशी डिझाईन आहे. आणि इमॅजिनेशनच्या पलीकडे जर तुम्ही हॉलमध्ये लावला खूप छान दिसणार आहे. आणि याची प्राईस मी तुम्हाला सांगते 2499 आहे, म्हणजे 500 समजा. बट खूप छान दिसतं. म्हणजे लिटरली जर तुम्ही फक्त आणि याला मधात लावण्याच्या ऐवजी साईड कॉर्नरला एखाद्या ठिकाणी लावा, खूप म्हणजे लिटरली तुम्हाला लॅम्पची डिझाईन आवडेल. जो शेल्स त्यांनी बांबूचा क्रिएट केलेला आहे तो सुद्धा क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे असं एकदम लो क्वालिटीचं काही नाही आहे आणि खूप छान प्रकाशसुद्धा देतो आणि डिझाईन खूप युनिक आहे. त्यामुळे जर सेलमध्ये तुम्ही लॅम्पचा विचार करत असाल तर हा लॅम्प नक्की रिकमेंड करेन. आता सर्वात आवडती कॅटेगरी म्हणजे आपल्यासाठी किचन रिलेटेड. तर फर्स्ट रिकमेंडेशन आहे हा मग विथ लीड आहे, म्हणजे ग्लास आणि त्याला स्ट्रॉसुद्धा दिलेला आहे. आता हे काय एवढं खूप फॅन्सी आहे, काय गरज आहे? फॅन्सी आहे, पण कधी कधी काही गोष्टी फॅन्सी खूप छान दिसतात. त्यामुळे हा ग्लास आणि लीड तर क्वालिटी बेस्ट आहे. 270ला आहे. थोडंसं तुम्हाला वाटेल की ग्लास आहे तर थोडं सांभाळून काम करावं लागेल, पण खूप सुंदर क्वालिटीमध्ये आहे. ग्लास एकदम ब्रोकनमध्ये तुम्हाला येणार नाही. पॅकेजिंग खूप छान येतं. त्यामुळे जर एखादी ग्लास रिलेटेड गोष्ट आणि ऑब्व्हियसली लीड आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तुम्ही कॉफी पिऊ शकता, तुम्ही पाणी. तर एक फॅन्सी गोष्ट जी ऑब्व्हियसली तुम्ही कधीही कुठे म्हणजे छान कॉफी पिता पिता बुक वाचण्याचा जो मोह असतो तो खूप छान असतो. त्यामुळे ग्लास रिलेटेड गोष्टी तुम्ही जर एक घ्यायची असेल तर या सेलमध्ये हे जे खूप आधीपासून आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलं आहे ते म्हणजे कॉपरमध्ये पाणी पिण्याचा गोष्ट. कॉपर बॉटल खूप सुंदर आहे, त्याचा शेप खूप छान आहे. ठीक आहे, तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्येही तितकी कन्व्हिनियंट नसेल, पण जर तुम्ही घरी ऑब्व्हियसली रात्री जर याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं आणि सकाळी जर तुम्ही त्याचं कन्झ्युम केलं तर खूप छान गोष्ट आहे. प्राईस 896 आहे, पण त्यामध्ये पाणी तसंच राहतं, इतकी त्याची क्वालिटी बेस्ट आहे. शेप खूप छान आहे आणि ऑब्व्हियसली कॉपरमध्ये पाणी पिणंचे बेनिफिट आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जर तुम्हाला किचन वेमध्ये एखादी कॉपर रिलेटेड गोष्ट असेल तर हे खूप सुंदर आहे. त्यामुळे मी हे जेन्युअली तुम्हाला रेकमेंड करेल की जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये कॉपरचा थोडासा यूज हवा असेल आणि बॉटल जर तुम्ही शोधत असाल तर या ब्रँडची आणि ही कॉपर बॉटल नक्की बघा. आता ही खूप रॅन्डम गोष्ट आहे, म्हणजे काही याचं एवढं ही घेतलीच पाहिजे असं नाही आहे. बट स्पून मेझरिंगवाले स्पून म्हणजे लिटरली कधी कधी मला ॲक्च्युली याची डिझाईन खूप आवडलेली. काय एवढं हे नाही, आपण चमच्याने करू शकतो, पण याची डिझाईन खूप सुंदर आहे. आणि ऑब्व्हियसली मेजरिंग आहे तर ठीक आहे, मेजरिंग कप आहे तर त्याचा तो यूज होईल, पण असं नाही की त्याच्याशिवाय काही अडेल. पण जर तुम्हाला यूज करायचं असेल तर हे मेजरिंग स्पून जे आहे ते लिटरली ओ माय गॉड, डिझाईन बघा. 253ला आहे, म्हणजे लिटरली 1300पर्यंत आहे. पण काय क्लास आहे, म्हणजे जो ॲक्च्युली याला यूज न करता असं ठेवलं तर हे खूप सुंदर दिसेल इतके. आणि ऑब्व्हियसली आहे खूप मेजरिंग कप आहे, 6-7चा तो सेट आहे. त्यामुळे जेन्युअली डील खूप छान आहे. पण सजेशनमध्ये याच्यासाठी जर तुम्हाला एखाद्या खूपच मेजर करून गोष्ट वापरायची असेल, म्हणजे बेकिंगमध्ये आपण ते करतो किंवा एखादी कुकिंगमध्ये आपल्याला एकदम मेजरिंग करून वापरायला लागतो, तेव्हा या कुकिंग रिलेटेड जर गोष्टी असेल आणि बेकिंग रिलेटेड तर तुम्ही हे घेऊ शकता. नाही तर नाही घेतलं तरी चालेल, पण तो खूप सुंदर आहे. हे याचं आता मी लिटरली कोणत्या तरी शोमध्ये, कुकिंग शोमध्ये हा नाईफ बघितलेला आणि खूप सुंदर, म्हणजे जेन्युअली आता ते जे नाईफ होतं ते
काळ्या कलरचं त्याचं होल्डर आणि नंतर नाईफ बसते ते वापरून बघून कधी कधी आपल्याला कंटाळा येतो. त्याच्यापेक्षा एकदम मस्त पिंटरेस्टवाले जे नाईफ आहे, 2 नाईफ आहे, एक मोठा आणि छोट्यामध्ये, 299ला आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे, म्हणजे ज्या स्लाईस कापल्या जातात ना एकदम परफेक्ट आणि खूप शार्प आहे. आणि ऑब्व्हियसली कलर खूप सुंदर आहे. याच्यामध्ये डिफरंट ऑफ कलर आहे, डिफरंट डिझाईन आहे, पण तो ही मला आवडलेली. पण स्टील जर तुम्हाला खरंच नाईफ खूप, मला ॲक्च्युली जेव्हा कटिंग करताना नाईफ खूप शार्प आवडते, कारण की ते एकदम खूप वेळ लागलेला आहे, त्या गोष्टी नको. बट जेन्युअली त्याच्यामध्ये जर डिझाईन, कलर आणि नाईफ हवा असेल तर हा ब्रँड तुम्ही नक्की बघा. अति उपयोगाची कॅटेगरी म्हणजे ऑर्गनायझर, आणि त्याचं पहिलं रेकमेंडेशन म्हणजे हे लांब लचक आणि रोटेटेबल ऑर्गनायझर. याच्यामध्ये तुम्ही तुमचे क्रीम्स ठेवू शकता, तुमचे परफ्यूम ठेवू शकता, नाही झालं तर तुमचे किचनमध्ये तुम्ही वापरू शकता. पण स्टील मी परफ्यूम आणि क्रीम रिलेटेडसाठी वापरते आहे. खूप सुंदर आहे, क्वालिटी ब्रोकन होण्याजोगती नाही आहे. खूप जाड असा त्याचा लेअर आहे, त्यामुळे क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे. 556ला आहे, रोटेट होतं, खूप गोष्टी मावू शकतात इतकं त्याची स्पेस दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला अशा रिलेटेड गोष्टी हव्या असेल तर ही गोष्ट नक्की. ही वॉर्डरोबमधली गोष्ट आहे, म्हणजे ऑब्व्हियसली जिथे बॉक्स रिलेटेड गोष्टी असतात तिथे हे ऑर्गनायझर, म्हणजे ॲक्च्युली हे छोटे शेपमध्ये, मोठ्या शेपमध्ये, छोट्या गोष्टीसाठी वापरलेलं आहे. 6 पीसेस आहे, 299ला आहे, पण खूप सुंदर आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या डेली यूजच्या गोष्टी ठेवू शकता, मेकअप रिलेटेड ठेवायचं असेल ते ठेवू शकता, क्लोथ रिलेटेड ठेवायचे असेल तेही ठेवू शकता, म्हणजे तुमच्या हँडकरचीप किंवा रँडमली थिंग जे तुम्हाला ठेवायचं, कारण की साईज डिफरंट शेप आहे. तुमच्यासाठी बेस्ट उपाय असणार आहे. जर तुमचं वॉर्डरोब तुम्हाला क्लीन ठेवायचं असेल ते असे ऑर्गनायझर खूप छान काम करतात. आणि लास्ट ही अगदी रँडम रिलेटेड आहे. जे मी फ्लावरचे स्टिक असतात ते खूप कॉमन झालेले आहे. आता हे पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंबच्या शेपमधले आहे. वा, म्हणजे लिटरली हे खूप छान दिसतात. जे फ्लॉवर वॉस मी तुम्हाला आधी रिकमेंड केले त्यामध्ये सुद्धा हे खूप सुंदर दिसेल. किंवा एकदम ग्लास रिलेटेड, म्हणजे ग्लास शेपमध्ये किंवा ग्लासच्या क्वालिटीमध्ये जर तुमच्याकडे फ्लॉवर वॉस असेल त्याच्यामध्ये खूप सुंदर दिसेल. लिव्हिंग रूम, किचन, बेडरूम कुठे तुम्ही ठेवू शकता. पण डील खूप छान आहे. 399 समथिंगला आहे हे. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या याचे आहे, म्हणजे लेमनचं सुद्धा आहे, पोमोग्रेनेट आहे, पण मला पोमोग्रेनेट खूप युनिक वाटलेलं. जर तुम्हाला अशा, आता ठीक आहे फ्लावर खूप छान दिसतात, डिफरंट व्हरायटी ऑफ फ्लावर पण आहे, पण आता अशा गोष्टी खूप चालू आहे. त्यामुळे ट्रेंडिंगमध्ये जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर हे स्टिक किंवा असे फळांच्या आता ज्या फ्लॉवर वॉसमध्ये टाकायसाठी स्टिक आलेल्या आहेत त्या खूप सुंदर. असे हे माझे रिकमेंडेशन होते ॲमेझॉनवरती, की जे सगळ्या रिलेटेड मला वाटलं की तुम्हाला ज्या गोष्टी मला आवडतात त्या तुम्हाला सांगायला पाहिजे. आणि खूप छान स्टील डीलमध्ये सुरू आहे. या रिलेटेड किंवा या व्यतिरिक्त खूप गोष्टी सेलमध्ये चालू आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. हे माझ्या आवडत्या गोष्टी होत्या. तर आय होप तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्या असेल. सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहील, फोटोसुद्धा पॉपअप होतील. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.